तुरळ ग्रामपंचायतीची 2025 पर्यंत पाणीपट्टी भरली असतानाही सरपंच यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रामस्थांचे आणि जिल्हा परिषद शाळेचे पिण्याचे पाणी बंद केले असल्याने नंदकुमार फडकले, मंजिरी फडकले, विजय तुकाराम बामणे, संदीप येलोडे, शमिका बामणे यांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधले। आंदोलनस्थळी संगमेश्वर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। खरा न्याय मिळतोच अशा प्रकारची भावना परिसरातील जनतेतून व्यक्त होत आहे। तहसीलदार संगमेश्वर यांच्या मध्यस्थीने आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे, परंतु सरपंचांना अपात्र करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ अजूनही ठाम आहेत। बघा, विषय आमचा असा आहे, तो कल्पना न देता सरपंचांनी पदाचा गैरवापर करून आमचं पाणी बंद केलं। त्याच्यानंतर आम्ही 10 तारखेला व्हिडिओ संबंधित खात्याचे अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केल्यानंतर शिवोनी तात्काळ व्हिडिओची चर्चा करून पाणी चालू करण्यात सांगितलं। त्याच्यानंतर आमच्याकडे 11 तारखेला पाणी आलं। आमच्या 2 मागण्या बरोबर। दुसरी मागणी अशी होती, ग्रामपंचायतीने 1958 कलम 39 प्रमाणे जे आज सरपंचाने पाणी बंद केलं आहे, कोणताही समज न देता त्याला ते त्यांची मागणी आम्ही करून द्यावं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।